नमस्कार. ज्ञानामृतसार या आपल्या आध्यात्मिक प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण कुरुक्षेत्राच्या त्या पवित्र भूमीवर प्रवेश करणार आहोत, जिथे मानवी मनाचा सर्वात मोठा गोंधळ आणि भगवंताचे सर्वात मोठे मार्गदर्शन यांचा संगम झाला. आजचा अध्याय फक्त अर्जुनासाठी नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या मनातील त्या भयासाठी आहे, जो आपल्याला आपले कर्तव्य करण्यापासून रोखतो. श्वास रोखून धरा, कारण आज भगवंत गीतेतील कर्मयोगाचे सर्वात गूढ रहस्य उलगडणार आहेत. श्लोक: योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. ही ती वेळ आहे जेव्हा अर्जुनाचे मन पूर्णपणे कोलमले होते. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे गुरु, भाऊ आणि नातेवाईक उभे होते. त्याच्या मनात एकच द्वंद्व सुरू होते: मी हे युद्ध जिंकले तर पाप लागेल आणि हरलो तर अपकीर्ती होईल. तो फक्त निकालाचा म्हणजेच भविष्याचा विचार करत होता. त्याचे हात थरथरत होते. अर्जुनाची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला वर्तमानात आणण्यासाठी, कर्माच्या फळाची आसक्ती सोडण्यासाठी आणि मनाच्या संतुलनाची व्याख्या समजावण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक उच्चारला. अर्जुनाला हे समजून देणं गरजेचे होते की विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख हे दोन्ही मनाचे खेळ आहेत. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योगस्थ होऊन कर्म करण्यास सांगत आहेत. पण योग म्हणजे काय? इथे कृष्णाने योगाची एक क्रांतिकारी व्याख्या केली आहे. समत्वम योग उच्यते, म्हणजेच समतोल राखणे हेच योग आहे. जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा आपले अर्धे लक्ष त्या कामावर असते आणि अर्धे लक्ष त्याच्या निकालावर. मला प्रमोशन मिळेल का? लोक काय म्हणतील? मी पास होईन का? ही भीती आपली कार्यक्षमता कमी करते. श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, तू यशाची आशा आणि अपयशाची भीती या दोन्ही संगींचा, अटॅचमेंट्सचा त्याग कर. येथे संगम त्यक्त्वाचा अर्थ कर्म सोडणे असा नाही, तर कर्माच्या फळाशी असलेली मानसिक बांधिलकी तोडणे असा आहे. जेव्हा तुम्ही निकालाची चिंता न करता पूर्ण एकाग्रतेने आणि शुद्ध भावनेने कर्म करता, तेव्हा ते कर्म योग बनते. यश मिळाले तर हुरळून जाऊ नका आणि अपयश आले तर खचून जाऊ नका. मनाची अशी अवस्था जिथे सुखदुःख, लाभहानी, मान अपमान समान असतात, त्यालाच खरा कर्मयोग म्हणतात. आजच्या भाषेत सांगायचे तर आपण प्रक्रियेवर प्रेम केले पाहिजे, केवळ निकालावर नाही. जेव्हा मन स्थिर असते, योगस्थ, तेव्हाच हातून श्रेष्ठ कर्म घडते. अस्थिर मन कधीही महान कार्य करू शकत नाही. म्हणून कृष्णाचा आदेश आहे, आधी मनाचा समतोल साध आणि मग युद्ध कर. एका जुन्या कथेत राजा जनकाची परीक्षा घेण्यासाठी एका ऋषींनी मिथिला नगरीला आग लागल्याची अफवा पसरवली. सर्व दरबारी आणि सेवक आपली संपत्ती वाचवण्यासाठी धावू लागले. पण राजा जनक शांतपणे ऋषींशी संवाद साधत राहिले. जेव्हा ऋषींनी विचारले, राजा, तुझे राज्य जळत आहे, तुला चिंता नाही का? तेव्हा जनक म्हणाले, जर हे विधिलिखित असेल तर माझ्या चिंतेने आग विझणार नाही. माझे कर्तव्य आता इथे आपले सत्संग करणे आहे आणि बाहेर माझे सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. थोड्या वेळाने समजले की आग लागलीच नव्हती. राजा जनकाचे हे समत्व, बॅलन्स सिद्ध करते की योगस्थ राहून कर्तव्य करणे म्हणजे काय. त्यांना राज्याचे सुख किंवा नाशाचे दुःख विचलित करू शकले नाही. आजच्या कॉर्पोरेट जगात याचे उत्तम उदाहरण पाहता येईल. एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. जर तो सतत विचार करत राहिला की हे डेडलाईनमध्ये झाले नाही तर बॉस ओरडेल, किंवा हे यशस्वी झाले तरच मला हायकिंग मिळेल, तर या तणावामुळे त्याच्या कामात चुका होतील. पण जर त्याने योगस्थ होऊन, म्हणजे परिणामाची चिंता बाजूला सारून फक्त कोडिंगवर आणि समस्येच्या निराकरणावर लक्ष केंद्रित केले, तर त्याचे काम सर्वोत्तम होईल. यश मिळाले तर गर्व नाही आणि अपयश आले तर नैराश्य नाही,
उलट त्यातून शिकून पुढे जाणे. हीच वृत्ती आजच्या तणावपूर्ण जीवनात डिप्रेशनपासून वाचवू शकते. शेवटी या श्लोकाचे सार हेच आहे की जीवनातील कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल सांभाळणे हाच खरा विजय आहे. यशाने माजायचं नाही आणि अपयशाने लाजायचं नाही. कर्म करणे आपल्या हातात आहे, त्याचे फळ नाही. यालाच स्थितप्रज्ञ होणे म्हणतात. जर तुम्हाला भगवद्गीतेतील हे ज्ञान मनाला स्पर्शून गेले असेल आणि तुम्हाला आपल्या जीवनात शांतता आणि स्थिरता आणायची असेल तर ज्ञानामृतसार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून हे ज्ञानामृत सर्वांपर्यंत पोहोचेल. चला तर मग आपल्या मनाला योगस्थ करूया आणि आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन ऊर्जेने करूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. ओम तत्सत.